Hello everyone, welcome to my channel Unique Science Classes. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट ची तयारी आपण करून घेत आहोत. तर विभाग चौथा कम्युनिकेशन्स यावर 10 मार्क्सला आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर आपण आज यावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. तर असेच प्रश्न उत्तर बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघूया कम्युनिकेशन्सवर काही प्रश्न. प्रश्न क्रमांक 39. टिंबटिंब हे प्रभावी संदेशवहनाचे अडथळे आहेत. पर्याय क्रमांक बहुअर्थ शब्द. पर्याय क्रमांक बी सोपी भाषा. पर्याय क्रमांक सी वापरून गुळगुळीत झालेले शब्द. पर्याय क्रमांक डी विधानाची सोपी बांधणी. खालील दिलेल्या संकेतानुसार योग्य पर्याय निवडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बहुअर्थ शब्द आणि सोपी भाषा. प्रश्न क्रमांक 40. एका निगात्मनात्मक तर्क वैध असू शकत नाही. एक निगात्मनात्मक तर्क वैध असू शकत नाही. पर्याय क्रमांक जर त्याचे पूर्वपक्ष योग्य आहे आणि निष्कर्ष अयोग्य आहे. पर्याय क्रमांक ब जर त्याचे पूर्वपक्ष योग्य आहे आणि निष्कर्ष अयोग्य आहे. पर्याय क्रमांक क जर त्याचे पूर्वपक्ष अयोग्य आहे आणि निष्कर्ष अयोग्य आहे. पर्याय क्रमांक ड जर त्याचे पूर्वपक्ष अयोग्य आहे आणि निष्कर्ष योग्य आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जर त्याचे पूर्वपक्ष योग्य आहे आणि निष्कर्ष अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 41. मानवी संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, व्यक्तिअंतर्गत संज्ञापन, गटसंज्ञापन व जनसंज्ञापन असे वर्गीकरण मुख्य तत्त्वे कोणत्या निकषावर केले जाते. पर्याय क्रमांक संज्ञापनासाठी वापरलेल्या तांत्रिक माध्यमावर. पर्याय क्रमांक ब संज्ञापनामध्ये आदानप्रदान झालेल्या संदेशाच्या स्वरूपावर. पर्याय क्रमांक क संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर. पर्याय क्रमांक ड संज्ञापनाच्या प्रभावक्षमतेवर वा परिणामकारक क्षमतेवर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर. प्रश्न क्रमांक 42. संज्ञापनाचा महत्त्वाचा हेतू टिंबटिंब हा असतो. पर्याय क्रमांक अ एका व्यक्तीचे महनीय विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे. पर्याय क्रमांक ब शाब्दिक संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे. पर्याय क्रमांक क अशाब्दिक संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे. पर्याय क्रमांक ड दोन व्यक्ती गटामध्ये विचारांची देवाणघेवाण करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब शाब्दिक संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे. प्रश्न क्रमांक 43. दृकश्राव्य साधनांच्या समर्थनात तुम्ही हे विधान कराल. पर्याय क्रमांक दृकश्राव्य साधनांच्या वापरामुळे शाळेचा दर्जा श्रेष्ठ आहे असे लोक मानतात. पर्याय क्रमांक ब त्यामुळे डोळे व कान या इंद्रियांना चालना मिळते. पर्याय क्रमांक क त्यामुळे डोळे व कान या इंद्रियांना चालना मिळत नाही. पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब त्यामुळे डोळे व कान इंद्रियांना चालना मिळते. प्रश्न क्रमांक 44. नाटक, खेळ, प्रशिक्षण इत्यादी टिंबटिंब होते. नाटक, खेळ, प्रदर्शन इत्यादी टिंबटिंब होत. पर्याय क्रमांक अ दृक साधने. पर्याय क्रमांक ब श्रवण साधने. पर्याय क्रमांक क कृतीयुक्त साधने. पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क कृतीयुक्त साधने. प्रश्न क्रमांक 45. जर आपण जगातील नवीन जर आपण जगातील नवीन तथ्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असू तर खालीलपैकी कोणत्या तर्कशक्तीवर विश्वास करू. पर्याय क्रमांक अ आगमनात्मक. पर्याय क्रमांक ब निगमनात्मक. पर्याय क्रमांक क प्रदर्शनात्मक. पर्याय क्रमांक ड शरीर विज्ञान संबंधित. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ आगमनात्मक. प्रश्न क्रमांक 46. टिंबटिंब हे दृकश्राव्य साधनांचे उपयोग आहेत. पर्याय क्रमांक 1 लवकर आकलन होते. पर्याय क्रमांक 2
महागडी साधने हाताळण्याची संधी मिळते. पर्याय क्रमांक 3 मिळालेले ज्ञान अधिक काळ टिकते. पर्याय क्रमांक 4 अध्यापनात जिवंतपणा येतो. पर्याय क्रमांक 5 अध्यापनात मनोरंजकता येते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 47 जेव्हा वर्गातील संदेशवहनामध्ये एक शिक्षक सृजनमनात्मक सहसंबद्धता व विश्लेषणाची क्षमता दर्शवितो ते कोणत्या श्रेणीचे कौशल्य आहे? पर्याय क्रमांक अ चिंतन कौशल्य. पर्याय क्रमांक ब अभिव्यक्ती कौशल्य. पर्याय क्रमांक क माध्यम उपयोग कौशल्य. पर्याय क्रमांक ड मानवी कौशल्य. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चिंतन कौशल्य. प्रश्न क्रमांक 48 पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. वर्गातील शिकवणे गट संज्ञापन. पर्याय क्रमांक ब उत्तरपत्रिका तपासणे निशब्द संज्ञापन. पर्याय क्रमांक क पॉवरपॉईंटद्वारे शिकवणे जनसंज्ञापन. पर्याय क्रमांक ड वर्गामध्ये वादविवाद करणे औपचारिक संज्ञापन फॅटिग कम्युनिकेशन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ वर्गात शिकवणे गट संज्ञापन. प्रश्न क्रमांक 49 टीव्ही रेडिओ व्याख्याने यामागील मुख्य उद्देश हा आहे. पर्याय क्रमांक मनोरंजन करणे. पर्याय क्रमांक ब टाइमपास करणे. पर्याय क्रमांक क अद्ययावत ज्ञान मिळवणे. पर्याय क्रमांक ड यापेक्षा वेगळे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क अद्ययावत ज्ञान मिळविणे. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाही? पर्याय क्रमांक विशालला रसायनशास्त्रात अभिरुची आहे. पर्याय क्रमांक ब सुनीताला तिच्या विषयातील नवोपक्रम जाणून घेण्याची उत्सुकता आहे. पर्याय क्रमांक क परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो. पर्याय क्रमांक ड विक्रीच्या व्यवसायात प्रवेश करण्याची इच्छा असल्यामुळे तृप्ता संप्रेषण विषयाची निवड करते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो.